50% मर्यादा ओलांडल्याशिवाय आरक्षण प्रश्न सुटणं कठीण। केंद्राच्या कोर्टामध्ये चेंडू टोलवताना पवारांची भूमिका, तर जरांगे आणि हाकेंसह सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचं आवाहन। मोकळं करा म्हणणाऱ्या फडणवीसांनाच विधानसभेत जागा वाटपाचे सर्वाधिकार। कालच्या मुंबईतल्या बैठकीत निर्णय, 150 जागांचा भाजपचा आग्रह कायम। वीस ऑगस्टला अंबाबाईच्या दर्शनानंतर महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करणार, उदय सामंत यांची माहिती। तर 8 ते 10 दिवसात मवियाकडनं जागा वाटपावर अंतिम निर्णयाची शक्यता। विधानसभेत आशीर्वाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे 1,500 परत काढून घेऊ। महिलांच्या मेळाव्यात रवी राणांचं वक्तव्य। विरोधकांची आगपाखड, तर भावा बहिणीच्या नात्यानं गमतीने बोललो, राणांची सारवासारव। मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करणारे आंदोलक एकनाथ शिंदेंचे भाडोत्री, फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप। तर संजय निरुपमांकडून ठाकरे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुप्तांच्या संबंधांचे आरोप। केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या बैठकीत संभाजीराजे छत्रपती आक्रमक। कामात गैरप्रकार झाल्यास तुम्हाला जबाबदार धरणार, मुश्रीफ यांना इशारा। राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनचं सर्व्हर बंद, तर ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याच्या भुजबळांच्या सूचना। 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार। अजित पवारांच्या अल्टिमेटमला 10 दिवस उलटले तरी मुंबई नाशिक महामार्गाची स्थिती जैसे थे। अजित पवार अधिकाऱ्यांना निलंबित करणार का, याकडे लक्ष। पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी आक्रमक आंदोलकांचा आमदारांना घेराव, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत रास्ता रोको। चंद्रपूरमधील कुख्यात गुंड हाजी सरवरच्या हत्येचा प्रयत्न। चंद्रपूर शहरात गेल्या 40 दिवसात चौथ्यांदा गोळीबाराची घटना। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा। 18 किलोमीटरच्या कावड यात्रेत मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो शिवभक्त सहभागी। मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली। वाशीच्या मार्केटमध्ये वाटाणा, गवार 150 रुपये किलो, भेंडी आणि कोबीची ही सेंच्युरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।